म्हणजे फूडच्या बाबतीत आहे ना, प्रत्येकाची मतं वेगळी असतात. हिंदीमध्ये कंटेंट केलं, तर मोठा ऑडियन्स आहे, आपला आरामात ग्रो करता येईल. ठीक आहे, मराठीमध्ये कंटेंट तयार झालं पाहिजे. खूप कमी कंटेंट क्रिएटर आहेत. त्या एका मोमेंटची मी वाट बघितली असं म्हटलं तर हरकत नाही. मराठी पदार्थांना तेवढा अजून मार्केट नाहीये. आपण महाराष्ट्रीयन थाळीच्या नावावर पण पंजाबीच डिश खातोय. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजच्या सोशल इन्फ्लुएन्सर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माणसाचा स्वभाव हा त्याच्या वाणीतून कळतो असं म्हटलं जातं, परंतु आपल्या शब्दातून लोकांच्या मनाला भुरळ घालणारा आणि त्याचबरोबर स्वतः चमचमीत पदार्थ खाणारा आणि इतरांना हे पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित करणारा सोशल इन्फ्लुएन्सर अर्थात स्पायसी किक मनोज शिंगुस्ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये तुझं मनापासून स्वागत. हा सगळा प्रवास नेमका कसा होता? आज लाखो लोकांना तू माहिती आहेस. तुझे व्हिडिओज एवढे व्हायरल होत आहेत, तर काय सांगशील? हा प्रवास कसा होता? पहिला व्हिडिओ काय सांगशील? पहिला व्हिडिओ असा आम्ही ठरवून नव्हतं केलं. नवीन फोन घेतला की आपलं असतं की दिसेल ते शूट करायचं. बरोबर. सो तसा प्रकार. सकाळी फोन घेतला, संध्याकाळी मोमोज खायला गेलो. मग नाईटला कसं कॅमेरा दिसतोय, प्रकाशात कसा दिसतोय, गाड्या कशा दिसतात, हे सगळं शूट केलं आणि ते शूट करून Facebookला अपलोड केलं. सो मला युजुअली 100-200 लाईक येतात Facebookला आणि त्या दिवशी 500-1000 लाईक एकाच दिवसामध्ये आला. मग असं वाटलं हे चांगलं आहे. मग दुसऱ्या दिवशी जुडिओला गेलो, मग पेरोवाले, आंबेवाले हे सगळं असं शूट करत सुटलो आणि मग 8-10 दिवसानंतर पहिला हॉटेलचा व्हिडिओ केला. सो सुरुवात अशीच झालेली आहे, तसं ठरवून काय नाही त्यामध्ये. यातला व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता होता? यात एक KFCचा व्हिडिओ होता. तो रोस्ट व्हिडिओ होता. म्हणजे आम्ही गेलो. आम्हाला तो ॲक्चुअली असं पॉझिटिव्ह करायचा होता, की गेलो, आमचा अनुभव कसा होता. बट तो रोस्ट झाला आणि तो चांगला व्हायरल झाला. त्याला जवळपास 3-4 मिलियन व्ह्यूज आले. मग तो पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला होता. घरचं बॅकग्राऊंड काय सांगशील? घरचं बॅकग्राऊंड म्हणजे जसं प्रत्येकाची मिडल क्लास फॅमिली सेम तसंच आहे आमचं. 2 भाऊ आहेत आणि मी तिसरा. सो दोन्ही भाऊ जॉब करतात आणि माझा व्यवसाय होता छोटा. पण ते व्यवसायात मग इकडे शिफ्ट झालो. आता हेच सुरू आहे. फूड ब्लॉग तर म्हणजे अनेक लोक करतात आणि आता सोशल मीडियामुळे तर ते सगळे व्हायरलही होत आहेत, बरेच जण आहेत. पण तुझा एक जॉनर आहे, वेगळा जॉनर आहे. मराठी बोलण्याची भाषा, त्याच्यातली स्क्रिप्ट असेल, कन्सेप्ट असेल, तर ही कशी काय सुचते तुला? अ, ज्यावेळी आपण जाहिरात करतो एखाद्या गोष्टीची, तर तेव्हा होतं काय, की लोकांना विश्वास पटवून देणंच अवघड असतं, की मी जे बोलतोय ते खरं आहे. ज्यावेळी ती जाहिरात असते. बट ज्यावेळी आपण एखादी कथा सांगतो, ज्याला आपण स्टोरी टेलिंग म्हणतो, त्यावेळी लोकांना ती कथा लक्षात राहते. सो ती कथा लक्षात राहावी म्हणून मी हा जॉनर निवडला होता. जसं आपण एवढं वर्ष शिक्षण घेतलंय, पण आपल्याला पहिलेपासून ग्रॅज्युएशनपर्यंत काहीच लक्षात नाहीये. पण ती टोपीवाला माकडाची गोष्ट लक्षात आहे. म्हणजे 15 वर्ष आधी ऐकून पण. सो सेम इथं पण तोच पॅटर्न येतो, की तुम्ही एक स्टोरी सांगता, की मी इथं गेलो आणि हे घडलं. तर ते लक्षात राहतं. म्हणून तो जॉनर निवडला होता. आणि घरच्यांचा तुझ्या या क्षेत्रात कसं मार्गदर्शन ठरतं? काय घरचे प्रोत्साहित करतात की काय? मुळात मी स्वतः पण म्हणजे मला पण आश्चर्यच वाटतं, की 3-4 महिनेच झाले सुरू करून आणि आपण इथपर्यंत आलो. आम्ही अजून त्यातूनच बाहेर नाही पडलो, की आपण जे करतोय ते बरोबर आहे, चुकीचं आहे. सो घरच्यांचं काही मत नसतं. त्यांना म्हणजे तेवढं कळतं, की हां, ठीक आहे, जे काही करतो चांगलं असेल. अच्छा, आताच लग्न झालं असं तू हां. म्हणालात. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज. कसं ठरलं? म्हणजे आम्ही ओळखायचो एकमेकांना. पण 1-2 मध्यस्थी होते त्यांना सांगितलं. मग घरच्यांशी बोलणं झालं. त्यांना वाटलं शिकलेला काहीतरी करेल. सो अच्छा, ठरलं म्हणजे असं. काहीतरी करू शकतो. काय हां, आता हां. सोशल मीडिया त्यांना माहिती होतं, घरच्यांना माहिती होतं. हां. म्हणजे सासरकडच्यांना माहिती होतं, की तू तू असं हे करतोयस. हां, याच त्यांना माहिती बेसवरती आहे. त्यांनी मुलगी दिली. आम्ही व्हिडिओ बनवणं लग्नानंतर सुरू केलं. बरं. आधी माझा व्यवसाय होता. बरं. मग त्या बेसिसवरती त्यांनी मग लग्न ठरवलं होतं. बट सासरकडच्यांना असा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्यांना उलट आवडतं जे काही चाललंय ते. आणि आताच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही दोघंही व्हिडिओत दिसून येता. तर कसा सपोर्ट राहिलाय आतापर्यंत त्यांचा? यातलं बऱ्यापैकी काम तीच बघते. म्हणजे अगदी व्हिडिओ कसा शूट करायचा इथपासून म्हणजे मी तिला कॅमेरामन म्हणतो. तर ते कॅमेरामनचं काम तीच बघते. त्याचं डिरेक्शन पण तिचंच असतं. बऱ्याचदा स्क्रिप्टमध्ये पण ती मदत करते. एडिटिंगलाही करते. सो 70-80% काम तिचंच असतं. तू असं म्हणजे असे फूड ब्लॉगर जे आहेत, ते शक्यतो आपलं फूड सांगतात, ठिकाण सांगतात आणि पैसे सांगतात. त्या बाबतीत तुझं असं काही नाहीये. तू कधी प्राईजही जास्त सांगताना दिसत नाहीस किंवा ठिकाण सांगतोस. पण मग हा वेगळा जॉनर कसा काय? तू फक्त जातोस, चव चाखतोस आणि निघून येतोस. म्हणजे हे कसं काय करायचं ठरलं? अ,
म्हणजे फूडच्या बाबतीत आहे ना प्रत्येकाची मतं वेगळी असतात. समजा मी एखाद्या ठिकाणी वडापाव खाल्ला आणि तो मला खूप आवडला, तो गरजेचं नाही तो तुम्हाला आवडेल. त्यामुळे मी त्याच्याबद्दल माझं मत सांगणं मला पहिल्यापासून चुकीचं वाटतं, की हां, हे खूप भारी आहे. बरोबर. मग तुम्ही जाणार, तुम्ही तो खाणार, मला कमेंटमध्ये शिव्या घालणार. त्याऐवजी मी ठरवलं, की हां, आपण गेलोय, खाल्लं बस एवढंच. बाकी हे लोकेशन आहे, तुम्ही जाऊन ते ट्राय करा आणि तुम्हाला. आता असं होतं बरं का, बरेच जण हां. सांगतात की एक नंबर झाले, हं. तुम्ही ट्राय करा. हे त्यांची जी टॅगलाईन असते ती तुझ्या व्हिडिओजमध्ये दिसत नाही. ते काय होतं समजा मी ॲज अ फूड ब्लॉगर जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटला जातो, तेव्हा त्यांना माहिती आहे सगळं शूट होणार आहे. तर ते माझ्यासाठी नेहमीच वेगळी ट्रीटमेंट असते. बरोबर. म्हणजे त्यामध्ये ते कदाचित अजून चांगलं बनवतील, चांगलं गार्निशिंग करतील, एखादी गोष्ट जास्त देतील. पण ज्यावेळी एक सामान्य कस्टमर त्यांच्या हॉटेलमध्ये जातो, तर त्याला गरजेचं नाही की ती ट्रीटमेंट मिळेल का नाही. त्यामुळे मी ते अव्हॉइड करतो की हां, मला हे असंच चांगलं सांगायचं आहे किंवा असंच असेल. मी गेलो, माझा अनुभव हा होता बस. एक प्रश्न असा आहे, की हे लोकं पण तुला विचारत असतील साहजिकच आणि तोही मीच विचारणार आहे. म्हणजे तो प्रश्न मला विचारावासा वाटतो. तू ज्या वेळेला चव चाखतोस, आता तुला माहिती आहे ती चव कशी असते पदार्थाची, तू सांगतोस. पण हॉटेलमध्ये तू बिल पेड करतो की काय म्हणजे? नाही. आता असं होतं, की व्हिडिओ शूट करायला गेलो तर स्वाभाविक आहे ते पैसे घेत नाही. पण एवढे लोकं ओळखतात, की अगदी असं जेवायला जरी गेलं फॅमिली घेऊन तरी पैसे घेत नाहीत लोकं. ते जबरदस्तीने द्यायला लागतात. तर आता पैसे द्यायची गरज नाही साध्या भाषेत सांगायचं तर. आणि एवढे सगळे पदार्थ आत्तापर्यंत चाखलेस, एवढ्या सगळ्या व्हिडिओज तू बनवल्यास. पण यापैकी तुला आवडणारा पदार्थ म्हणजे तुझ्या मनाला तो खावाच लागतो, घरी असेल किंवा बाहेरही असेल. तुला असं वाटतं, की हा घरचा पदार्थ मला आवडतो. तर असा कोणता पदार्थ आहे? तसं महाराष्ट्रीयन थाळीच्या बाबतीत होतं. आपण जे घरात जेवतो ते. म्हणजे मला अजूनही वाटतं, की राजस्थानी थाळी आहे, गुजराती थाळी आहे, पंजाबी थाळी आहे. याच्यावरती बराच रिसर्च झाला. याचे सेपरेट हॉटेल्स आहेत. पण महाराष्ट्रीयन थाळीमध्ये अजून पण ते नाहीये. तो जो प्रकार आपल्याला पाहिजे ना, म्हणजे असं तुम्ही हॉटेलमध्ये गेले मेथीची भाजी आणि भाकरी पाहिजे असं भेटत नाही तुम्हाला कुठं. तर ती एक उणीव कायमच जाणवते, की मराठी पदार्थांना तेवढा अजून मार्केट नाहीये. आपण महाराष्ट्रीयन थाळीच्या नावावर पण पंजाबीज डिश खातोय. म्हणजे तुम्हाला तो बटर पनीरच भेटणार, त्यामध्ये रोट्या पण मिळणार. सो तो पॅटर्न. सो ती एक गोष्ट जी मी घरीच प्रिफर करतो. तर तुझ्या व्हिडिओचा जो कंटेंट आहे, तर काय सांगशील मराठी कंटेंट कुठेतरी कमी होतोय आणि तू त्यावरच जास्त काम करतोय. याविषयी काय सांगशील? एक तर मराठी भाषा एकमेव अशी भाषा आहे. एका वाक्यात तुम्ही एकाच वाक्याला फक्त शब्द इकडं-तिकडं करून तुम्ही त्याला दुःखी पण करू शकता आणि शब्द बदलून त्याला तुम्ही विनोदी पण करू शकता. तर एवढ्या चांगल्या भाषेचा आहे ना, खूप कमी वापर होतोय. आता त्याची बरीचशी कारणं आहेत. आता जी नवीन येणारी पिढी त्यांचं असं मत आहे, की हिंदीमध्ये कंटेंट केलं, तर मोठा ऑडियन्स आहे, आपल्याला आरामात ग्रो करता येईल. तर ते परसेप्शन असतं काही जणांचं. मराठीमध्ये न येण्याचं कारण अजून एक म्हणजे मुलांचं हे आहे, की त्यांना वाटतं मराठीत जर कंटेंट केलं, तर आपल्याला फॉलो करणारा वर्ग तो शेठ लोक असेल किंवा मोटिव्हेशनल स्पीच देणारे असतील, हा एवढाच आहे. असं नाहीये. खूप मॅच्युअर लोक आहेत मराठीमध्ये. म्हणजे मराठी प्रेक्षकच एकमेव असे आहेत, जे तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणतील किंवा वाईटला वाईट म्हणतील. सो मला अजूनही वाटतं, की मराठीमध्ये कंटेंट तयार झालं पाहिजे. खूप कमी कंटेंट क्रिएटर आहेत. म्हणजे तुम्ही जर का पाहिलं, तुम्ही जर का रील स्क्रोल करता, तर ॲज अ कंटेंट म्हणून मराठीत तुम्हाला खूप कमी रील मिळतात. सो अजून स्कोप आहे आणि भरपूर संधी आहेत. असं नाही की मराठीमध्ये तुम्हाला कमर्शियली काही फायदा होत नाही किंवा मराठीमध्ये पैसे नाहीत, असं नाही. मराठीमध्ये पण खूप आहे. अनेक व्हिडिओ तुझे व्हायरल झाले. त्यातल्या काही कमेंट्स आहेत, ज्या कमेंट्स तुला प्रेरणादायी ठरल्यात. अशी कोणती कमेंट्स आठवतीये का, की तुला ती प्रेरणा देणारी आहे? हां, अशा भरपूर कमेंट आहेत. मला आठवतंय की एकदा अशी कमेंट आली होती की एक फॅमिली होती, कॉर्पोरेट बॅकग्राऊंड होतं त्यांचं आणि त्यांच्या मुलाला मराठी शिकवायचं होतं त्यांना. बट प्रॉपर असं कन्व्हेंट स्कूलमध्ये वगैरे ते शक्य नसतं. तर त्यांनी माझे व्हिडिओज दाखवायला सुरुवात केली. सो पहिल्यांदा तो पोरगा असं फूड बघायचा. अच्छा जेवण दाखवतोय, अच्छा इकडे गेला, असं हे सगळं. नंतर ते मराठी शब्द त्याला कळायला लागले. तर त्या पालकांनी स्पेशली मला कॉल करून सांगितलं होतं, "हां, आमचा मुलगा तुमचे व्हिडिओ बघतो." आणि नंतर ते भेटायला पण आले होते. तर असे बरेचसे प्रसंग आहेत ज्यामध्ये ते तुम्हाला रोजच मोटिव्हेट करतात, की हां, हा पॅटर्न कंटिन्यू केला पाहिजे. तुझ्या व्हिडिओजमध्ये एक फरक प्रामुख्याने जाणवतो. तू राहतो तुझं राहणीमान आणि तुझी भाषा, जी तू व्हिडिओमध्ये दाखवतो, हे पूर्णपणे भिन्न आहे. तर याविषयी काय सांगशील? ते मुळात ठरवून आहे. कारण मराठीमध्ये ज्यावेळी विनोद तयार होतो, तर आपण नाही का व्याकरण शिकलो. तर एकतर तुम्हाला अतिशयोक्ती पाहिजे किंवा विरोधाभास पाहिजे. आता समजा माझा ॲक्सेंट जो आहे, तो पिंपरी चिंचवडचा आहे. म्हणजे मी जे बोलतो ते आणि त्यातले शब्द असं पुण्यातले किंवा संस्कृतमधले आहेत.
तर तो एक विरोधाभास आहे. तर तिथं कुठेतरी विनोद तयार होतो. तर सेम राहण्याच्या बाबतीत पण तसंच आहे, की माझं नेहमीच मत आलंय, की तुम्ही जे बोलताय आणि जे दिसताय त्यात जर फरक आला तरच तो ह्युमर येणार आहे. म्हणजे मी झब्बा कोट घालून जर का शुद्ध मराठी बोललो तर त्यात फरकच नाही येणार काय. म्हणून ते तसं तयार केलंय सगळं. तुझी आई आणि तू एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भेटलात, तर तो मुवमेंट तुझ्यासाठी कसा होता? हां, म्हणजे त्या एका मोमेंटची मी वाट बघितली असं म्हटलं तर हरकत नाही. ज्यावेळी मी व्हिडिओज करत नव्हतो, तेव्हा मित्राचं आणि माझ्या आमचे एक डिस्कशन झालं, की एकदा तर अशोक मामाला भेटायचंय. आणि नेमकं व्हिडिओच्या निमित्तानं कलर्स टीव्हीने अप्रोच केला, की अशोक मामा येतात ते. आणि मग पहिल्यांदा असं वाटलं, की हां, सगळे मित्र म्हणून जाऊ. पण नंतर मग असं आईला पण सांगितलं, की हां. मग आईनं बऱ्याचशा आठवणी सांगितल्या, की ते 88च्या काळात कसं ₹1 ₹2 तिकीट असायचं. मग अशोक मामांचे पिक्चर यायचे. मग आम्ही बघायला जायचो. मग आईला घेऊन गेलो. सो तो म्हणजे आता बऱ्याचशा सेलिब्रिटीजना भेटलोय मी मागच्या 2-3 महिन्यामध्ये भरपूर. बट तो एकमेव असा मोमेंट आहे जिथं मला वाटलं, की आपण जे काही करतोय सगळं, ते कुठेतरी सार्थकी लागलंय, की हां, आपण अशोक मामांना भेटलोय. फ्युचर प्लॅन्स काय आहेत, की याच्यामध्येच करिअर की अदरवाईज काय? मी याला अजूनही करियर म्हणून बघत नाहीये. मी याला आत्ता सध्या मराठी भाषेतलं कंटेंट म्हणून बघतोय. माझी इच्छा आहे की इतर भाषिक जे आहेत, त्यांनी पण मराठीला त्याच रिस्पेक्टनं बघायला पाहिजे, की जे आपण इतर भाषांना बघतो. होतं काय, की कुठल्याही भाषेमध्ये जेव्हा कंटेंट तयार होतो ना, तेव्हाच ती भाषा समृद्ध होते. म्हणजे तुम्ही मराठी पोरांना म्हटलं ना, पंजाबी गाणं ऐकतो का? सगळे म्हणतील, "हां, ऐकलेत की." एकदम आरामात म्हणतील. तुम्ही पंजाबी पोरांना एकदा विचारून बघा, किती मराठी गाणी ऐकलीत. तुम्हाला असं आठवणार त्यांना एखादं गाणं माहीत पण नसेल, अगदी जे झिंगाट वगैरे सोडलं तर. हे का होतं माहिती आहे का, की त्या भाषेमध्ये जेवढं दर्जेदार कंटेंट बनतं, तेवढी ती भाषा पोहोचते. म्हणजे स्क्विड गेम असेल तुमचं किंवा मनी हाइस्ट असेल, यामुळे बाहेरच्या भाषेतले कंटेंट पण आपण बघितलं. पायरेट्स ऑफ कॅरिबियन असेल, लोकांना माहिती आहे. आपण ते कंटेंट का बघतो? कारण ते चांगलं आहे. सो माझी इच्छा आहे, की मराठीमध्ये त्या तगड्या लेव्हलचं कंटेंट तयार करायचं, की इतर भाषिकांनी पण त्याची दखल घेतली पाहिजे. अरे हां, याने YouTubeला व्हिडिओ केला होता, पण काय क्वालिटी होती. तर ते आलं पाहिजे. जे युवा पिढी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी काय संदेश देईल? त्यांच्यासाठी एवढाच संदेश आहे, की कॉपी करू नका कोणाला किंवा जो पॅटर्न चाललाय ना, त्याला तोडा तुम्ही. तो चालेल नाही चालेल फरक नाही पडत. कारण होणार काय, की तुम्ही कितीही चांगलं कंटेंट केलं, पण पॅटर्न जर तुमचा नसेल, तर तुम्ही त्यात ग्रो नाही करू शकत. ते शक्यच नाहीये. कारण मी समजा एखादा टेक्निकली व्हिडिओ करतोय आणि मी एखाद्याची कॉपी करतोय, तर तो जिथपर्यंत पोहोचलाय, तिथपर्यंत मी कधीच पोहोचू शकणार नाही. त्याला मर्यादा असतात. सो आपापला पॅटर्न तयार करायचा आणि तो पॅटर्न घेऊन पुढे सरकायचं. सोपंही जातं. कारण तो तुमचा पॅटर्न तुम्ही ठरवता कसे व्हिडिओ करायचे ते. तर तोच एक सल्ला असेल, की तुम्ही तुमचं जे आहे, तेच त्यामध्ये टाका. तर हा होता सोशल इन्फ्लुएन्सर स्पायसी किक मनोज शिंगुस्ते. लोक खाण्यासाठी कमावतात आणि हा खाऊन कमावतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा आणखी नवनवीन व्हिडिओसाठी सोशल इन्फ्लुएन्सरला भेटण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.